नमस्कार. आज उपवासाचे इन्स्टंट आप्पे दाखवत आहे. अगदी झटपट हे आप्पे होतात आणि खायला अतिशय चविष्ट लागतात. त्याचसोबत इथे उपवासाची चटणीसुद्धा दाखवत आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आणि त्याआधी जर हा व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा. आता इथे मी पाव वाटी साबुदाणा घेतला आहे आणि हा साबुदाणा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला साबुदाणा वाटून घ्यायचा. आता बघा, अशा प्रकारे हा जाडसर साबुदाणा वाटून घेतला आहे. आता इथे मी 1 वाटी भगर घेतला आहे. याला बरेच जण वरईचा तांदूळसुद्धा म्हणतात. आता हा भगरसुद्धा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करायचा आहे, ज्यामध्ये आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला होता. आता आपल्याला जितकी जास्त शक्य ही फाईन पावडर करता आली तितके छान बारीक करून घ्यायचं आहे. आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. आणि आता त्यामध्ये अर्धा वाटी मी दही घातलेलं आहे. दही आंबट आहे त्यामुळे मी अर्धा वाटी घेते आहे. तुमचं जर दही आंबट नसेल तर मग इथे 1 वाटी दही घ्यायचं. आता हे सर्व सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं. आता त्याचमध्ये थोडं थोडं पाणी टाकत त्याचं छान बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एकदा सर्व पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं सेमी थिक कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे आप्पे अतिशय झटपट बनतात आणि खायलाही खूप छान लागतात. आणि उपवासाला आपण नेहमी तेच पदार्थ करतो. फक्त साबुदाणा न वापरता अगदी किंचितसा साबुदाणा घेऊन इथे भगर जास्त वापरून आपण हा झटपट होणारा उपवासाचा पदार्थ करतो आहे. आता 10 मिनिटांसाठी मी झाकून ठेवले आहे. तोपर्यंत झटपट होणारी उपवासाची चटणी करते. त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दही आंबट असल्यामुळे फक्त 2 चम्मच इथे दही घेते आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. अगदी झटपट ही आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे. याला मी तडका वगैरे देणार नाही. तुम्हाला जर तडका आवडत असेल तर मग इथे तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि हा तडका ठेवायचा. चटणी तयार झाली आहे, साईडला ठेवूया. आता आपलं बॅटरसुद्धा छान सेट झालेलं आहे. साबुदाणा छान फुलून आलेला आहे, वगैरेही छान मुरलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा घातला आहे आणि अगदी छान फेटून घ्यायचं. त्यामुळे हे बॅटर हलकं होते. आता त्यामध्ये चवीनुसार अर्धा चम्मच इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या. त्या मी हिरव्या मिरच्यांचा ठेचा इथे घालते आहे आणि ठेचासुद्धा एकदा छान फेटून घ्यायचं. सोडा सुरुवातीला टाकल्यामुळे हे पीठ छान हलकं होतं. आता इथे मी आप्पे पात्र गरम करते आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकते. तुम्हाला जर बॅटरमध्ये जिरं आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा चम्मच जिरंसुद्धा त्या बॅटरमध्ये टाकून घेऊ शकता. आता अगदी थोडं थोडं तेल मी या आप्पे पात्रांमध्ये घालून घेते आहे आणि गॅसची फ्लेम इथे मी एकदम लो ठेवलेली आहे. आणि आपण तयार करून घेतलेलं बॅटर सुरुवातीला साईडने आप्पे पात्रामध्ये टाकायचं आणि नंतर मग सर्वात शेवटी मध्ये घालायचं. कारण जर आपण मध्येच सुरुवातीला जर आप्पे पात्राचं बॅटर टाकलं तर आप्पे मधले पटकन जळून येतील. त्यामुळे साईडला आधी आप्पे टाकायचे आणि नंतर मग सर्वात शेवटी मध्ये घालायचं. आता थोडं थोडं बॅटर मी साईडच्या खाच्यांमध्ये टाकून घेतलं आहे आणि सर्वात शेवटी ते मध्ये घालते आहे. आणि 2 मिनिटासाठी इथे मी झाकून ठेवणार आहे. पहिली साईड व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आणि 2 मिनिटानंतर बघा अगदी मस्त हे आप्पे झालेले आहे. आता ही पहिली साईड परतवून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 2 मिनिटासाठी परत हे आप्पे होऊ द्यायचे आहे. हे आप्पे अगदी झटपट तर तयार होतात पण खायलाही अतिशय छान लागतात. ज्यांना पूर्णपणे साबुदाणा चालत नाही तेव्हा अगदी थोडंसं साबुदाणा वापरून हे उपवासाचे अगदी झटपट
आप्पे तयार होत आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि याचा रंग बघू शकता तुम्ही, अतिशय छान आलेला आहे. वेळेवरती जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असेल, त्यांचा उपवास असेल किंवा तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असेल तर अगदी झटपट हे तुम्ही आप्पे करू शकता. आणि खूप जास्त इथे साहित्य देखील लागत नाही. अगदी 2 मुख्य साहित्यामध्ये हे झटपट उपवासाचे आप्पे तयार होते. आता पहिले जे साईडचे आपण आप्पे टाकून घेतले होते ते सुरुवातीला फिरवून घ्यायचे आणि सर्वात शेवटी मधले आप्पे पलटवून घ्यायचे. बघा, सुरुवातीला आपण साईडला आप्पे टाकल्यामुळे सगळे आप्पे व्यवस्थित भाजले गेले आहे, मधले सुद्धा करपले नाही. आता परत इथे मी 2 मिनिटांसाठी झाकून ठेवते आहे आणि 2 मिनिटांनंतर आपल्याला हे आप्पे मस्त तयार झालेले आहे. जाळ ही अगदी व्यवस्थित आलेली आहे आणि आप्प्यांचा रंगही बघा किती छान आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हे उपवासाचे आप्पे आणि झटपट होणारी उपवासाची चटणी तयार करा. ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी हे सगळे आप्पे प्लेटमध्ये काढून घेते आहे. आणि शिल्लक राहिलेल्या पिठाचे सुद्धा सुरुवातीप्रमाणेच आप्पे करून घ्यायचे आहे. अगदी थोडं थोडं तेल इथे परत मी टाकते आहे आणि पहिल्याचप्रमाणे साईडला आधी आप्पे टाकून घ्यायचे आणि नंतर मग मध्ये घालायचे आणि हे 2 मिनिटासाठी परत दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचे आहे. अगदी झटपट असे हे उपवासाचे इन्स्टंट आप्पे तयार झाले आहे. आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला दाखवते बघा, अगदी मस्त जाळी झालेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आतून हे आप्पे होतात. खायला अतिशय छान लागतात. आजचे हे उपवासाचे आप्पे आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल तितके मित्रमंडळी आप्तस्वकीयांसोबत शेअरसुद्धा करा.